महापालिका मुख्यालय आणि महापालिकेच्या मुख्यालयाच्या समोरचा रस्ता जो आहे तो आता धनगर बांधवांकडून या ठिकाणी अडवण्यात आलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। गेल्या 8 दिवसांपासून धनगर समाजाचे कार्यकर्ते असलेले दीपक बोराडे जे आहेत ते आमरण उपोषण करतात आहेत। धनगर समाजाची मागणी आहे की आम्हाला एसटी प्रवर्गातून आरक्षण जे आहे ते मिळावं, याकरता दीपक बोराडे गेल्या 8 दिवसांपासून आमरण उपोषण करतात आहेत। आणि आज संपूर्ण आंदोलनाची हाक जी आहे ती दीपक बोराडे यांच्याकडनं देण्यात आलेली होती आणि राज्यभरातून संपूर्ण धनगर समाजाचे बांधव जे आहेत ते या ठिकाणी दीपक बोराडे यांचं ज्या ठिकाणी आझाद मैदानाच्या बाजूला आमरण उपोषण सुरू आहे त्या ठिकाणी भेट देण्याकरता आलेले आहेत आणि मोठ्या संख्येने हे सगळे धनगर बांधव जे आहेत ते या ठिकाणी आलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। पोलीस आता या सगळ्या धनगर बांधवांची समजूत काढण्याकरता या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मोठ्या संख्येनं राज्यभरातून धनगर बांधव जे आहेत ते या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्याकरता मुंबईत दाखल झालेले असल्याचं पाहायला मिळतंय। वाहतुकीसाठी रस्ता खुला करताना या ठिकाणी पोलीस प्रशासन पाहायला मिळते। खरं तर संपूर्ण मोठ्या संख्येने राज्यभरातून हे सगळे धनगर बांधव आपल्या आरक्षणाकरता मुंबईत दाखल झालेले दीपक बोराडे यांनी देखील हाक दिली आहे की राज्यभरातून आता जेवढे धनगर समाजाचे बांधव आहेत त्यांनी मुंबईसाठी निघावं। ही संपूर्ण आपली निर्णायक लढाई आहे आणि शेवटची लढाई ठरणार आहे। या मुंबईतून माझी अंत्यविधी निघणार, नाहीतर आपल्याला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळणार, ह्याच दोन गोष्टी घडतील अशा पद्धतीचा निर्णायक लढा जो आहे तो दीपक बोराडे यांच्याकडनं देताना पाहायला मिळत आहेत। आता हे सर्वच धनगर समाजाचे बांधव जे आहेत ते हे सर्व बांधव जे आहेत ते आझाद मैदानाच्या दिशेने जाताना पाहायला मिळतात, परंतु मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या समोरचा रस्ता जो आहे तो या सर्व धनगर बांधवांकडनं या ठिकाणी अडवण्यात आलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। पोलिसांकडनं आता या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि एका मार्गावरून वाहतूक जी आहे ती खुली करण्यात आलेली असल्याचं सध्या आपल्याला 8 दिवसांपासून दीपक बोराडे जे आहेत ते आमरण उपोषण करतात आहेत मुंबईमध्ये। त्यांनी अनेक नेत्यांची देखील भेट घेतलेली होती। एसटी प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षण मिळावं या मागणीकरता गेल्या अनेक आंदोलनं, अनेक उपोषणं जी आहेत ती दीपक बोराडे यांच्याकडनं करण्यात आली होती आणि अशाच पद्धतीचं आमरण उपोषणाचं हत्यार जे आहे ते दीपक बोराडेने गेल्या 8 दिवसांपासून मुंबईत उगारलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। आणि आज विधानभवनाचा शेवटचा आठवडा सुरू आहे, अंतिम आठवड्यावरती विधानभवनात चर्चा सुरू आहे आणि 3 दिवस अधिवेशनाचे शिल्लक आहेत आणि या सगळ्या अधिवेशनाच्या शिल्लक असलेल्या पार्श्वभूमीवरती हे संपूर्ण आंदोलन जे आहे ते धनगर समाजाकडनं होताना आपल्याला संपूर्ण आंदोलन जे आहे ते होताना पाहायला मिळत आहेत। आणि आज राज्यभरातून सर्वच धनगर बांधव जे आहेत ते आझाद मैदानात या ठिकाणी एकवटलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यांनी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या समोरचा रस्ता जो आहे तो अडवून धरलेला असल्याचं पाहायला मिळते आणि त्यानंतर आता पोलिसांनी या सगळ्यात हस्तक्षेप केला आणि पोलीस या सर्व धनगर समाजाची समजूत या ठिकाणी काढताना पाहायला मिळत आहेत। एकीकडे दीपक बोराडे यांची प्रकृती जी आहे ती खालावताना आपल्याला पाहायला मिळते। त्यांनी थोड्या वेळापूर्वी आपल्याशी संवाद साधताना म्हणाले की आजपासून संपूर्ण मी वैद्यकीय तपासणीसाठी सुद्धा मी सहकार्य करणार नाही आणि जर आज धनगर आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला नाही तर मात्र उद्यापासून पाणी देखील मी बंद करणार आहे, अशा पद्धतीचं निर्णायक भूमिका जी आहे ती दीपक बोराडे यांच्याकडनं घेण्यात आलेली आहे। आणि त्याचसोबतच त्यांनी आवाहन केलं की राज्यभरातून सर्वच खरं तर काय तुमची भूमिका आहे, मागणी काय तुमची? एसटी आरक्षणाची मागणी आहे सर, एसटी आरक्षणाची। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आम्हाला आरक्षण दिलेलं आहे, फक्त लागू करायचं काम आहे या सरकारला। आमची महाराष्ट्र सरकारला एवढीच हात जोडून विनंती आहे की आमचं एसटीचं आरक्षण लागू करावं आणि धनगर जमातीला चांगल्या प्रकारे दिवस येतील। धनगर जमातीचे लहान लेकरं आहेत, मेंढ्याच्या मागं रात्रंदिवस राहतात, शिक्षणामध्ये मागं असलेले आहेत, तरी या महाराष्ट्र सरकारला देवेंद्र फडणवीस साहेबांना मी विनंती करतो हात जोडून आमच्या महाराष्ट्र धनगर जमातीच्या वतीने की त्यांनी लवकरात लवकर कायदा सुव्यवस्था तुम्ही हातात घेत नाहीयेत का? रस्ते असे बंद करतात, लोकांना अडवणूक होते ही सगळी? नाही, आमच्याकडून काही त्रास होणार नाही। सहकार्य आम्ही प्रशासनाला सहकार्य करू आणि आम्ही शासनाला सुद्धा सहकार्य करू, एवढीच अपेक्षा करतो की आमच्या सर्व मल्हार वाघांनी सुद्धा प्रशासनाला व सरकारला सहकार्य करावं। कोणत्याही गोष्टीचा गालबोट आपल्या कार्यक्रमाला लागू नये अशी मी महाराष्ट्राच्या वतीने बोला ना तुम्ही।
तुम्ही 60-70 वर्षाचा आमचा लढा आहे, बोला ना तुम्ही, मांडा मीडियाच्या माध्यमातून. हा नक्कीच दीपक बोराडे गेल्या 8 दिवसांपासून संपूर्ण आमरण उपोषण करतात आहेत. या ठिकाणी आपल्यासोबत समाज बांधव देखील आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत. 8 दिवसांपासून दीपक बोराडे आंदोलन करतायत. प्रशासन याची दखल घेत नाहीये का? प्रशासन कुठल्याही पद्धतीची दखल घेत नाही. प्रशासनाने आम्हाला दर टाईमाला फसवलेलं आहे. ही प्रशासन फक्त आश्वासन कमिटी समिती एवढंच खेळती. या प्रशासनाची मानसिकता धनगराला आरक्षण देण्याची नाही. आम्ही आरक्षण काही नव्यानं मागत नाही, आमची फक्त अंमलबजावणी करा हा विषय आहे. आणि सरकार समजून घेत नाही, फक्त लुबाडाचं काम करते, बाकी काही करत नाही. खरं तर आपण पाहिलं तर आरक्षणाची मागणी ही काय आमची नव्याने नाहीये, आम्ही पूर्वीपासूनच आरक्षण मागत होतो. अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे ती या सगळ्या धनगर समाजाच्या बांधवांकडनं या ठिकाणी देताना आपल्याला पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहन पवार, अक्षय मुंकणे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.